तालुक्याचे टोक असलेलं व खाडी पलीकडील नेहमी दुर्लक्षित गणला जाणारा शिहू पेंडसे विभागाला सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून स्वतंत्र सबस्टेशन देण्याची मागणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री प्रसाददादा भोईर यांनी आग्रहाने राज्य वीज महामंडळाचे कोकण विभागीय अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली। त्यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधीक्षक अभियंता यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल व त्या संदर्भात येत्या 3 ते 4 दिवसात आपण स्वतः शिहू पेंडसे विभागाचा दौरा करून सदर प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सध्या या विभागात पांडापूर फीडरवरून खाडी भागातून वीज पुरवठा होतो, मात्र या मार्गात अनेक नैसर्गिक अडथळे येत असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो। या पार्श्वभूमीवर प्रसाददादा भोईर यांनी वीज वितरण महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेत तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचना केली। तसेच या सबस्टेशनसाठी आवश्यक जमीन विद्युत महामंडळाला MIDCच्या अतिरिक्त जमिनीतून रिलायन्स कंपनीच्या परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी पुढाकार घेण्याचंही व शासनाकडून मंजूर करून आणण्याची ही जबाबदारी प्रसाददादा भोईर यांनी घेण्याची हमी घेतली। या प्रस्तावासंबंधी प्रांताधिकारी पेण यांच्यामार्फत MIDC कडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून त्याचा आवश्यक पाठपुरावा देखील आपण स्वतः करू, असे प्रसाददादा भोईर यांनी मान्य करत अधीक्षक अभियंता यांनी तातडीने त्यांच्या विभागाची आवश्यक ती सर्व कार्यवाही मात्र तातडीने करावी अशी सूचना केली। याचबरोबर रिलायन्स कंपनीची देखील सामाजिक दायित्व लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीच्या थेट ग्रीडवरून सदर शिहू पेंडसे विभागाला वीज पुरवठा देण्यात यावा व तशी चर्चा रिलायन्स कंपनी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत करावी असा प्रस्तावही प्रसाददादा भोईर यांनी अधीक्षक अभियंता यांच्या पुढे मांडला। त्याच्यावरही सकारात्मक भूमिका अधीक्षक अभियंता यांनी घेतली। अगदी आठवडा सदरच्या विभागातील 25-30 गावं व वाड्या अंधारात असताना रिलायन्स कंपनीची कॉलनी मात्र तेजोमय असते, हा स्थानिकांना हिनवण्याचा प्रकार असल्याचं व विषमता प्रस्थापित करत असल्याची जाणीव प्रसाददादा भोईर यांनी करून दिली। पेण तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत प्रसाद भोईर, नरेश गावण, समीर म्हात्रे, जगदीश ठाकूर, गुरुनाथ पाटील आदी शिवसेना पदाधिकारी अत्यंत आक्रमक झालेले दिसले। पुढील 10 दिवसात सदर प्रश्नांवर जनतेला सकारात्मक उपाययोजना झालेली न आढळल्यास वीज महामंडळाच्या प्रमुख अधिकारी, अभियंते व सर्वच कर्मचाऱ्यांना काळे फासण्याचे आंदोलन छेडले जाणार असा गंभीर इशाराही शिवसेना शिष्टमंडळाने राज्य वीज वितरण महामंडळाला दिला।